नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाहणार आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये परिसंस्थेसंबंधी माहिती, त्यानंतर पर्यावरण व परिसंस्था यातील संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे या विविध गोष्टींवर आपल्याला सविस्तर चर्चा या पाठामध्ये करायचं आहे. सर्वप्रथम पाहू आपण मागील इयत्तांमध्ये काही अभ्यासक्रम जो झाला होता त्याची उजळणी. मागील इयत्तेमध्ये परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्थेतील काही इतर महत्त्वाचे घटक, उदाहरणार्थ अन्न जाळे, त्यानंतर अन्न साखळी, ऊर्जेचा प्रवाह या काही गोष्टींसंबंधी आपण अभ्यासलो होतो. तर यामध्ये विशेषतः परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते अशी आपण माहिती मिळवली होती. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असून अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हशी, घोडे उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का, असं जर विचाराल तर त्याचं उत्तर नक्कीच हो असं म्हणावं लागेल. पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्यतः निसर्गाची साफसफाई करणारे ते जीव आहेत. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे येतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या जर कमी झाली तर त्याचा विपरीत परिणाम नाकतोड्यांवर किंवा सापांवर काय होईल याचा विचार केलाय का? तर नक्कीच या प्रसंगामध्ये जर बेडकांची संख्या कमी झाली तर त्याच्यावर अवलंबून असणारे साप त्यांची संख्या कमी होईल आणि यांचं जे भक्ष्य आहे बेडकांचं, नाकतोडे, त्यांची संख्या मात्र अमाप वाढेल. तर असं हे असंतुलन होऊ शकतं. पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून हे पर्यावरण बनलेलं आहे. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो. एक जैविक घटक, दुसरा अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्र आहे त्या शास्त्रात पारिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी म्हणतात. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हटले जाते. पर्यावरणात
अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण खरं तर मागील इयत्तांमध्ये सुद्धा केलेला आहे. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही सुद्धा एक परिसंस्थाच आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, परिसंस्था ही एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन तयार होत असते. पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्रे जसे की कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्यांमुळे ही पर्यावरण संतुलन कायम राहू शकते. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्य बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे. हे आपण कदापि विसरून चालणार नाही. पर्यावरण संवर्धन. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे व पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर असतो. उदाहरणासाठी शहरातील धुके व प्रदूषणात असलेली एक समस्या तुमच्या समोर इथे चित्रित केलेली आहे. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे अनेक विविध प्रदूषणाचे माहिती आहे. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. प्रदूषणाचा एक प्रकार म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारी प्रदूषणामुळे म्हणजे किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. तर एक्स-रे, अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार
हे मानव निर्मित किरणोत्सारात मोडतात. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघता येईल. त्याच्यामध्ये एक, एक्स-रेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होऊ शकतो. शरीरातील ऊतींचा नाश होतो. जनुकीय बदल घडून येतात. दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. तर हे काही किरणोत्सारी प्रारणामुळे होणारे परिणाम आहेत. आजकाल पर्यावरणाची संवर्धनाची गरज भासू लागली आहे. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तर मिळू शकतील. याकरता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. आज जगातील सर्व विकसनशील आणि अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आलेले आहेत. इतिहासामध्ये जर डोकावलं तर आपल्याला लक्षात येईल 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजे युनोने स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य करत आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते.
व अजाणतेपणे काही कृती घडत असतात. पर्यावरण संवर्धनासंबंधात निर्माण केलेले काही कायदे आपण पाहतो. त्याच्यामध्ये एक वन संवर्धन कायदा 1980. याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांचा कारावास ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. दुसरा कायदा पर्यावरण संरक्षण कायदा 1986. प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरण सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची सुद्धा स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. तसंच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार काही कलम सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयुक्त वाटतात. त्याच्यामध्ये कलम 49 अ यानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. दुसरे कलम 49 ब यानुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनविलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आणखी एक कलम 49 क यानुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. तर हे कलम 49 अ ब क यानुसार विविध बंदी घालण्यात आलेली आहे. तसंच प्रदूषणासंबंधी काही आणि जैववैद्यकीय कचऱ्यासंबंधी सुद्धा नियम आहे. तो म्हणजे ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम हा जो आहे 2000 त्यानुसार प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न असतो. जैववैद्यकीय कचरा जो आहे व्यवस्थापन आणि हाताळणीमधल्या चुका होतात आणि त्यामुळे प्रदूषण जे होतं त्याच्यासाठी सुद्धा नियम 1998 मध्ये केलेला आहे. आणि आजकाल जो ई कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक साधनांचा भरपूर वापर केल्यानंतर टाकाऊ जे होतात त्याच्यामुळे जो कचरा तयार होतोय त्याला ई कचरा म्हणतो आम्ही. आणि याचं व्यवस्थापन व हाताळणी हे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही नियम आहेत 2011 मध्ये ते गठीत केलेले आहेत. तर हे काही नियम कायद्यांबरोबरच उपयोग पडणार आहेत. विद्यार्थी मित्र हो, जाता जाता आपल्याला एक गोष्ट ऐकायला आवडेल. एका लहान माणसाची मोठी गोष्ट. आसाम राज्यातील जाधव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस. 1963 ला जन्मलेला मोलाई वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानुसार नंतर सुद्धा मोलाईचे कार्य अविरत सुरूच राहिले. झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे
1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जे जंगल आहे, ते जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करण्याची एक क्षमता असते. हे या एका लहान माणसाने सिद्ध करून दाखवलेले आहे. म्हणूनच ही एका लहान माणसाची मोठी गोष्ट आहे. नक्कीच या गोष्टीतून आपण प्रेरणा घेणार आहोत आणि पर्यावरण स्नेही आपलं वर्तन दाखवणार आहोत. विद्यार्थी मित्र, या पर्यावरण व्यवस्थापनामध्ये आपण या भागात इथेच थांबतो आहोत. या भागासंबंधी जर काही तुमच्या शंका असतील तर जरूर या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही फोन करणार आहात किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुमच्या शंका विचारा. धन्यवाद. गुड मॉर्निंग.